मैत्रिणींनो, किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आहे रविवार स्पेशल आहे आज मस्त, म्हणून म्हणलं चला काहीतरी मस्त असं नाश्ता बनवणार आहे आपण। हे बघा त्यासाठी इथं तांदूळ वगैरे मी भिजाई टाकलेले, काही दाखवलेले नाहीये, बघू शकता। हे बघा इथे छान असं हे पीठ बनवलेलं आहे मी, मस्त जाळीदार छान लुसलुशीत अशा आपल्याला 2 प्रकारच्या डोसे बनवायचे आहेत। तर हे सगळे मी आज पिठाची तयारी करून घेतलेली आहे आणि ही पीठ बनवताना मी बघू शकता तुम्ही किती छान असं पांढरं शुभ्र हे पीठ झालेलं आहे। हे पीठ बनवताना मी याच्यामध्ये घेतलेलं आहे 4 ग्लास तांदूळ घेतले होते, तांदूळ आणि एक अर्धा ग्लास मी ह्याच्यात उडदाची डाळ टाकलेली आहे आणि अर्धा ग्लास मी ह्याच्यात साबुदाणा भिजवून टाकलेला आहे आणि अर्धा ग्लास पोहे आपले जे आपण नाश्त्याला बनवतो तीच पोहे ह्याच्यामध्ये वापरलेले आहे। ही सगळं असं मस्त म्हणजे ही सगळं वापरल्यामुळे डोसे एकदम छान जाळीदार होतात आणि खायला पण छान अशी चव येते। इडली बनवू शकता तुम्ही, डोसे बनवू शकता आणि ह्याच पिठाचे तुम्ही आप्पे सुद्धा बनवू शकता। कांदा तुम्हाला काय टाकायचं आहे ते टाकून बनवू शकता। बघा बघू शकता ही आता झालेलीच आहे तयारी। इकडे पीठ बनवून झालेलं आहे आणि इकडे आपल्या सांबारची सुद्धा तयारी झालेली आहे, डाळ वगैरे शिजवून घेतलेली आहे मी। आता छान ह्याच्यासोबत खायला आपल्याला सांबार बनवायचा आहे। बघा इकडे छान सांबार बनवण्यासाठी डाळ भोपळा चांगला मऊ असा शिजवून घेतलेला आहे चांगला मी। आणि बघा इकडे बघू शकता किती छान पीठ आपलं झालेलं आहे, असं ठेवलेलं आहे। तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही डोसे बनवू शकता। एकदम पातळ पेपर डोसा पण ह्याचा होतो आणि जाड डोसे पण होतात, मऊ एकदम छान असे लुसलुशीत सगळ्यांना छान आवडतील असे हे डोसे आज आपण बनवणार आहे। तर बघा पीठ रात्री मी ठेवलेलं होतं, एकदम छान असं पीठ फुगलेलं आहे। आणि जेव्हा मी तांदूळ वगैरे भिजत टाकलेलं होतं तर एक आपल्याला गोष्ट करायची आहे, त्याच्यामध्ये थोडे 10-12 मेथी दाणे टाकायचे आहे, त्याच्याने अजून चव पण वाढते आणि आपलं पीठ चांगलं असं फुलतं छान एकदम। बघा आता सगळं झालेलं आहे, तर आता मी घेणार आहे सगळ्यात आधी सांबार बनवून घ्यायचंय मला। बघा इकडे तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे, चांगले असं चरचरलं पाहिजे अशा आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर 1 चमचा मी जिरे टाकून घेणार आहे याच्यात आणि 1 चमचा मोहरी टाकणार आहे आणि थोडे छान असे हिरवे पानं आणि 1 कांदा कापून घेतलेला आहे ते सुद्धा मी टाकून घेणार आहे याच्यात। कांद्याला चांगलं लाल होईपर्यंत आपल्याला चांगलं करून घ्यायचंय। बघा कांदा चांगला लाल असा परतलेला आहे, तर आता टाकून घेऊया आपण अद्रक लसूणची बारीक कुटलेली आहे, त्याला पण आपल्याला चांगलं असं मस्त परतून घ्यायचं आहे। आणि इकडे बघू शकता सांबार बनवायचंय म्हणून मी त्याच्यात थोडीशी चिंच भिजाय टाकलेली आहे। तर कसं मैत्रिणी चिंच शिवाय ना सांबारला टेस्ट चांगली येत नाहीये, त्यासाठी बघा एक थोडी एकदम तुम्हाला जसं पाहिजे आंबट कमी जास्त तुम्ही करू शकता। बघा छान अशी चिंच भिजलेली आहे, तर आता हे सुद्धा आपण डाळ भोपळा शिजवायला त्यातच टाकून घेऊया। अद्रक कांदा वगैरे चांगला परतलेला आहे, आता त्यातच टाकणार आहे आपण काश्मीरी लाल मिरची वापरणार आहे आपण, हे 1-2-3 चमचे ही टाकणार आहे आणि थोडंसं तिखट होण्यासाठी थोडासा आपण घरची आपली मसाला वापरायचा आहे 1 चमचा, 1 ते 2 चमचे बारीक। आणि काश्मीरी मिरची वापर आपल्याला जास्त करायचं आहे, छान असं आपलं सांबार एकदम छान लाल होतं आणि दिसाय पण छान दिसतं, खायला पण चव लागते। आणि अर्धा चमचा हळद टाकणार आहे मी। हे सगळं छान आपल्याला असं परतून घ्यायचं आहे, मसाले वगैरे परतून झालेलेच आहेत। आता हे आपलं सांबार आपण टाकून घेणार आहे। मीठ हळद वगैरे डाळीमध्ये टाकून ठेवलेलं आपण ठेवलं होतं शिजायला। मस्त असा थोडंसं आपल्याला असं पातळ करायचं आहे, सांबार जास्त घट्ट करायचं नाही आपल्याला। इकडे सांबार तयार झालेलंच आहे, आता आपण याला 5-10 मिनिट छान असं मस्त उकळायला ठेवणार आहे थोडे वेळ। सांबार झालेला आहे, तर इकडे आपण केली आहे चटणीची तयारी केलेली आहे। बघा इकडे मी टाकलेलं आहे खोबरं टाकलेलं आहे, थोडंसं ओलं खोबरं आणि ही थोडासा पुदिना टाकून मस्त आपल्याला हे अशी आपल्या डोश्यासोबत खायला चटणी बनवायची आहे। तर हे मस्त आपण मिक्सरमधून आता हे थोडंसं आपल्याला सांबार कडू द्यायचं आहे। थोडं मीठ चेक करून बघितलेलं आहे, तर मीठ थोडं कमी आहे, तर 1 चमचा मी मीठ परत टाकून घेणार आहे आणि छान आपल्याला या मस्त असं हे सांबार कडू द्यायचं आहे। तर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चटणीसाठी चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, थोडीशी जिरे टाकायचं आहे, मिरची घे ना। बघा चटणीसाठी आपण पुदिना खोबरं घेतलेलंच आहे, तर ह्या आता 2-3 हिरवी मिरची मस्त अशी आपल्याला थोडीशी छान तिखट अशी आपल्याला हे चटणी बनवायची आहे। तर ह्या मिरच्या 2-3 टाकलेल्या आहेत मी। आता
आता छान मस्त ही बारीक छान चटणी बनवून घ्यायची आहे आपल्याला. सांबर इकडे कडलेला आहे, गॅस कमी करू आपण. तर बारीक मिक्सर मधून मी हे वाटून घेणार आहे. छान असं आपण बारीक वाटून घेतलेली आहे. चटणी इकडे तयार झालेलीच आहे आपली. इकडे बघू शकता बघा. इकडे भांड्यात काढून घेणार आहे आपण. इकडे सांबर झालेला आहे आणि इकडे आपली चटणी सुद्धा खाण्यासाठी एकदम तयार झालेली आहे. बघू शकता बघा. छान अशी पुदिना वगैरे टाकून. आता उन्हाळा चालू झालेला आहे, खूप ऊन आहे, उष्णता वगैरे वाढते. त्यासाठी चटणीमध्ये पुदिनाचं किंवा पुदिन्याची चटणी बनवला ना खायला तर चांगली लागते चव, पण आपल्यासाठी छान असा थंडावा देणारा हा पुदिना असतो. तसेच चटणी बनवलेली आहे. इकडे सांबर झालेलेच आहे. आता आपण बनवायला घेणार आहे, डोसे बनवणार आहे आपण. सांबर तयार झालेले आहे आपला आता. आणि आता आपल्याला मस्त असा तडका द्यायचा आहे. तर आपण छोटी एक पळी ठेवलेली आहे तडका देण्यासाठी. तेल टाकून घेतलेलं आहे आणि 2-3 न सोलता मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. ते लसणाची पाकळी छान अशी आपल्याला थोडीशी ठेचून घ्यायची आहे आणि छान मस्त असा एकदम खमंग अशी फोडणी द्यायची आपल्याला आपल्या चटणीला. हे बघा, तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आपल्या चटणीच्या फोडणीसाठी. तर आता टाकून घेणार आहे. छान असं मोहरीचा जास्त वापर करायचा आहे आपल्याला. मोहरी छान अशी चव लागते. छान हिरवा कढीपत्ता टाकलेला आहे आणि लसूण टाकून घेतलेला आहे आपण कुटलेला. बघा, छान अशी फोडणी एकदम छान लाल जरद करायची आहे. खमंग फोडणी आपल्याला चटणीला द्यायची आहे. फोडणी झालेली आहे आपली चांगली. तर आपण घेणार आहे आता हे चटणीमध्ये ओतून घेणार आहे आपण. बघू शकता किती छान अशी मस्त ही आपण फोडणी खमंग एकदम आपली चटणी इकडे तयार झालेलीच आहे. तर आता घेणार आहे आपण डोसे बनवायला. बघा, बघू शकता एकदम छान असं सांबर किती छान झालेलं आहे आपल्या खाण्यासाठी. एकदम डोसे बनवायला घेणार आहे. बघा, इकडे चटणी पण अशी मस्त केलेली आहे. सगळा नाश्ता मी थोडा शॉर्टकटमध्ये दाखवलेला आहे. तुम्हाला संपूर्ण माझे व्हिडिओ बघायचे असतील तर बरेच व्हिडिओ मी असे टाकलेले आहेत. इडली चटणीचे सांबरचे भरपूर व्हिडिओ नक्की जाऊन बघा तुम्ही. आता आपण घेणार आहे डोसे बनवाय. थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आपण. छान उलटले जातात डोसे याच्यावर. डोसे बनवण्यासाठी एकदम तवा आपला रेडी झालेलाच आहे. जसे पाहिजे तसे तुम्हाला ह्याच्यात तुम्ही डोसे बनवू शकता. कारण पीठ एकदम छान झालं ना की डोसे एकदम छान होतातच. आता हे पीठ आहे बघा, असं एकदम छान असं घट्ट पीठ थोडंसं घट्टसर ठेवलेलं आहे. कारण आपल्याला थोडीशी जाड डोसा बनवायचा आहे. आपण तेलाचा सुद्धा वापर केलेला नाही याला. 5 मिनिट आपण झाकून ठेवलं होतं. छान मस्त डोसा आपला बघू शकता तुम्ही. आपोआप त्याच्या कडा आपोआप उचलला जातात. म्हणजे डोसे किती एकदम सहज होतात आणि एकदम छान असे डोसे झालेले आहेत आपले. त्याला आपल्याला जास्तही करायची गरजच पडत नाहीये. असे डोसे तयार होतात छान. आपण हे बघा असं सहज हाताने सुद्धा हे बघा असे उचलू शकतो. हे बघा, बघू शकता तुम्ही किती मस्त असं हाताने उलटण्याची सुद्धा गरज पडली नाही मैत्रिणीनं. हे बघा, मस्त असा हा डोसा मस्त आपला. बघा, छान असा डोसा तयार झालेला आहे. बघू शकता किती सहज. करण्याचं एक छोट्या छोट्या टिप्स आहेत त्याच्यामध्ये मी वापरलेला आहे. थोडासा साबुदाणा आणि थोडेसे पोहे घातल्यामुळे ही डोसा अशी छान मस्त बघा. आणि पिठाचं आपण थोडंसं घट्टसर ठेवलेलं आहे. आता दुसरा डोसा आपण तशाच प्रकारे बनवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. आता 5 मिनिट आपल्याला त्याच्यावर झाकून ठेवायचं आहे. छान असं पीठ चांगलं आपलं शिजलं जातं आणि छान असा डोसा वापरला जातो. तर अशाच प्रकारे आपण हे डोसे बनवून घेणार आहे. बनवाय सुद्धा आपल्याला सोपे आहेत आणि एकदम कुरकुरीत आणि सगळ्या मुलांना लहानापासून मोठ्यांना आवडणारे असे डोसे आज आपण बनवते त्यासाठी. हे बघा, थोडं थोडं तेल सुद्धा लागत नाही. जरी तुम्हाला तेल टाकायचं नसेल तरी सुद्धा तुमचे असेच पण तुमचे डोसेही बनतात. तुम्हाला जर तेल एक थेंब सुद्धा तेल नाही टाकलं तरी छान मस्त असे डोसे उलटले जातात आपले. तुम्हाला जसं पाहिजे तसे तुम्ही बनवू शकता. तुम्हाला आवडत असेल तर तेल तूप काही तुम्ही हे बघा बघू शकता. एकदम कुरकुरीत झालेले आहेत.
अशाच प्रकारे आपण हे सगळे डोसे बनवून घेणार आहे. एवढं पिठाचं पातेलं भरलेलं आहे. एवढे डोसे बनवायचे दाखवायचं म्हणलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. चला मग आपण आता अशाच प्रकारे हे डोसे बनवून घेणार आहे. मैत्रिणींनो, एकदम छान रविवार स्पेशल आपला भन्नाटाचा नाश्ता एकदम छान खाण्यासाठी एकदम रेडी झालेला आहे. बघू शकता तुम्ही. छान असे का खरपूस लाल एकदम डोसे मस्त झालेले आहे. जाळीदार डोसे इकडे बनवलेले आहे. पुदिना आणि खोबऱ्याची चटणी, छान असं सांबर, मस्त असा हा नाश्ता एकदम खाण्यासाठी रेडी झालेला आहे. एकदम कुरकुरीत आहे बघा. असा हे डोसा झालेला आहे, मऊ झालेला आहे आणि कुरकुरीत सुद्धा हा डोसा झालेलाच आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा एकदम छान असा मस्त हे डोसा खाण्यासाठी तयार झालेला आहे. बघा रविवार स्पेशल नाश्ता खाण्यासाठी एकदम रेडी झालेला आहे. मग आजचा एकदम छान छोटासा डोसा सांबर इडलीचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडले असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एक छानशा मस्त गरम गरम नाश्ता रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि हे बघा बघू शकता कशी मस्त एकदम छान अशी मस्त चव सुद्धा झालेली आहे. एकदम छान आणि खायला एकदम कुरकुरीत आणि टेस्टी मस्त असा नाश्ता झालेला आहे. हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद.